आता चर्चेला सुरुवात करू. वरुण सरदेसाई. अध्यक्ष महोदय, ओ वडेट्टीवार साहेब, आता करतो मी चालू. नाही अध्यक्ष महोदय, धन्यवाद. आपण तुमचं आता नक्की कोण आम्ही ठरलेलं बोललो नाही बजेट पासून, पहिल्यांदाच बोलतोय. मग धन्यवाद अध्यक्ष महोदय. आज आपण या बजेटच्या चर्चेवर, वेगवेगळ्या विभागांच्या चर्चेवर बोलायला मी उभा आहे. रात्रीपर्यंत खूप वेळ चर्चा झाली, मग त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी त्यावर उत्तर दिलं. जे काही बजेट मला कळलेलं त्यामध्ये त्या संपूर्ण बजेटवर माननीय मुख्यमंत्री महोदयांची छाप होती. कारण त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये अनेक शब्द होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कम्प्युटिंग, डेटा सेंटर, GIS, शाश्वत शहरी विकास, ऑटोनॉमस व्हेकल्स, डीप टेक, ॲग्रीस्टॅक, डावोस, डिजिटल शेती, नेहमीप्रमाणे असे मोठमोठ्या शब्दांचा वापर करायचा. आणि मागे 200 लोक आहेतच बाक वाजवायला. कळलं नाही कळलं तरी क्या बाते करून जोरजोरात हे करायचं. पण माझं त्यामुळे अहो एवढं नका झोंबून घेऊ. अहो एवढं झोंबून नका घेऊ. अहो एवढं झोंबून घेऊ नका. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अतुल भातखळकर. सन्माननीय सदस्य थांब सन्माननीय सदस्य आपले विचार मांडतायत. खरं तर त्यांची पहिलीच टर्म आहे. ठीक आहे, त्यांना मुख्यमंत्र्यांवर टीका करायची आहे ती त्यांना करू द्या. पण संसदीय याच्या भाषेमध्ये त्यांनी टीका केली पाहिजे. क्वांटम कॉम्प्युटर म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, सत्ताधारी पक्षाला कळलं नाही कळलं. आता असं बोलणं बरोबर नाहीये. तुम्हाला कळलं नसेल आणि तुमच्या नेत्यांनी तर जाहीर केलं होतं ना की आम्हाला बजेट समजत नाही, हे जाहीर सांगितलं होतं. कळलं की नाही? चला ठीक. त्यामुळे ज्या विषयावर आपल्याला समजत नाही त्या विषयावर नाही बोललात तर सदनाचा वेळ वाचेल एवढंच सांगतो. नाही नाही अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय मी सुरू केलंय, मी सुरू केलंय. मी त्यांच्याकडे बघतच नव्हतो. कसं आहे माहितीये का, मी जर असं म्हणालो की त्यांना कळत नव्हतं तर ते जर असं त्यांनी सुद्धा सांगितलंय की मला कळत नाही, मग ते पण आपण काढून टाकावं. ठीक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एवढी मोठी संख्या असताना, एवढी ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटी असताना पहिल्या 10-15 सेकंदात एवढं झोंबलं जाऊ नये. थोडं मन मोठं करावं, ऐकायची थोडी सवय करावी, बरं होईल. एवढंच माझं मत आहे. ठीक आहे, मी पहिल्यांदाच बोलतोय, पहिलीच टर्म आहे, हरकत नाही. तुमची तर अनेक वेळा टर्म झाले तरी एवढं का झोंबलं. मागण्यावर बोला, बाकीचं विषय. अध्यक्ष महोदय, मला जो काही हे जे काही बजेट कळलं त्या बजेटमध्ये 2018 साली 19 साली जे काही 4 लाख कोटीचं कर्ज आपल्या या महाराष्ट्रावर होतं, या वर्षी ते वाढून 11 लाख कोटीवर झालेले. याचा एकच गोष्ट मला तरी याच्यातनं कळली, त्यावर आता वेगवेगळ्या स्टॅटिस्टिक्सची मांडणी ही मुख्यमंत्री महोदयांनी केली, पण GDP पर कॅपिटाबद्दल ते एकही शब्द बोलले नाहीत. ठीक आहे,